ऑपरेशन टायगर 4.0 लवकरच होणार. नाशिकमध्ये ठाकरेंचे 12 नगरसेवक फुटणार. नगरसेवकांना 5 कोटींच्या विशेष निधीचा आमिष. मुंबई ठाण्यानंतर आता नाशिकच्या राजकीय वर्तुळातून मोठा कंप होणार असल्याची चर्चा सुरू झाली. नाशिक महापालिकेत ऑपरेशन टायगर 4.0 ची पटकथा रचली जातीये, कारण ठाकरे सेनेचे 15 पैकी तब्बल 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. अशातच या नगरसेवकांना 5 कोटींचं आमिष दिलं जात असल्याचा आणि फोडाफोडीसाठी एजंट नेमल्याचा आरोप ठाकरे सेनेनं केला. मात्र ऑफर कुणी दिली असा घोडेबाजार आमच्याकडे चालत नाही असं प्रत्युत्तर शिंदे सेनेनं ठाकरे सेनेला दिलंय. तर त्यांच्यामध्ये एक सौदा झालाय की तुम्ही ठाकरे गटाचे 10 नगरसेवक फोडून आणा, मी तुम्हाला उपमहापौर करतो असं त्यांना वरतून सांगितलं जातं. त्याप्रमाणे त्यांनी एजंट नेमलेले आहे आणि तो एजंट आमच्या प्रत्येक नगरसेवकाला भेटायला जातो आणि त्यांना सांगतो नगरसेवकांना की आम्ही तुम्हाला प्रभागाला 5 कोटी निधी देऊ, विकास निधी, आणि तुम्ही शिंदे गटात प्रवेश करा. 5 ते 6 लोकांना त्यांनी येऊन संपर्क साधला होता. माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा एक वेगळा ऑरा तयार झालेला आहे आणि सर्व शिवसैनिक असतील, अनेक पक्षातले पदाधिकारी असतील, आपल्याला माहिती रोज प्रवेश होत आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये जर प्रवेश होणार असतील तर त्यात काय आश्चर्य वाटण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे तरी असला घोडेबाजार चालत नाही. त्यांनी आम्हाला सांगावं की तुमची ही विशिष्ट व्यक्ती आमच्याकडे येऊन अशा पद्धतीची ऑफर करते, तर आम्ही निश्चितपणे बोलू आणि आम्हाला कळू दे आमच्या पक्षात असला लिलाव कोण करता येते. नाशिक महापालिकेत ठाकरे सेनेचे 15 नगरसेवक आहेत. त्यामध्ये 1 केशव पोरजे गटनेता, 2 प्रथमेश गीते नगरसेवक, 3 सीमा पवार नगरसेवक, 4 मंगला आढाव नगरसेवक, 5 शैलेंद्र ढगे नगरसेवक, 6 रुचिराज साळवे नगरसेवक, 7 योगेश भोर नगरसेवक, 8 भारती ताजनपुरे नगरसेवक, 9 वैशाली दाणी नगरसेवक, 10 योगेश गाडेकर नगरसेवक, 11 संजीवनी हंडोरे नगरसेवक, 12 मुरलीधर भामरे नगरसेवक, 13 माधुरी डेमसे नगरसेवक, 14 वैशाली दळवी नगरसेवक, 15 प्रमिला मैत नगरसेवक. हे ठाकरे सेनेचे 15 नगरसेवक असून यातील 12 नगरसेवक शिंदे सेनेमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. नाशिकच नव्हे तर राज्यातील सर्वच महापालिकेत ऑपरेशन टायगर होणार असल्याचे संकेत खुद्द मंत्री उदय सामंतांनी दिले. मात्र नगरसेवक गळाला लागल्यावर बघू असं प्रत्युत्तर राऊत यांनी दिलंय. नाशिक महानगरपालिकाच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे नगरसेवक हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये येऊ पाहत आहेत. ही सत्य नाकारता येणार नाही आणि याची प्रचिती काही दिवसातच आपल्याला येईल. नाशिकमध्ये नगरसेवकांना गळाला लावायचा प्रयत्न चालू आहे. नाशिकमध्ये नगरसेवकांना गळाला लावायचा प्रयत्न चालू आहे. दुसरीकडे नाशिक मधील ही संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी ठाकरे सेनेचे वरिष्ठ नेते मैदानात उतरणार आहेत. 11 जुलैला संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर येत्या 2 दिवसात खासदार संजय राऊत देखील नाशिकला जाऊन या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसंच ठाकरे सेनेचे नगरसेवक लवकरच मुंबईत पक्षप्रमुखांची भेट घेणार असल्याचं समजतंय. मात्र 5 कोटींच्या विशेष निधीची ऑफर आणि ऑपरेशन टायगरची चर्चा यामुळे नाशिक महापालिकेत ऑपरेशन टायगर 4.0 होणार का याचीच उत्सुकता लागली आहे. अभिजित सोनावणे, साम टीव्ही न्यूज, नाशिक.